ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, 3 आमदारांसह किशोरी पेडणेकर भेटीला. कालच शिंदेंच्या दालनात शरद पवार आणि शिंदेंमध्ये चर्चा. 2 दिवसात 2 भेटींची राजकीय वर्तुळात चर्चा. मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि रवींद्र चव्हाणांमध्ये 15 मिनिटं चर्चा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबतही खलबतं. बैठकीचं कारण मात्र गुलदस्त्यात. शरद पवारांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा. तर सगळे खासदार पवारांसोबत, स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्या, बजरंग सोनावणेंचे खडे बोल. पवारांच्या राष्ट्रवादीच्या विश्वासार्हतेवर संजय राऊतांचा सवाल. पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत, त्यांच्यामुळे पक्षाची विश्वासार्हता कमी होतीये. पवार शिंदे भेटीवर राऊतांचा हल्लाबोल. महाविकास आघाडीत बिघाडीचे संकेत. प्रत्येक गोष्ट राजकीय चष्म्यातून पाहू नका, शशिकांत शिंदेंचा राऊतांना सल्ला. तर दालन जवळ होतं म्हणून तिथेच बैठक घेतली, जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण. राज्यातल्या पूरस्थितीवरनं विधानसभेत जोरदार राडा. भास्कर जाधवांनी पूरस्थितीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर गोंधळ. आदित्य ठाकरे आणि अतुल भातखळकर यांच्यात हमरीतुमरी. डेक्कन क्वीन्ससह अनेक गाड्या उद्यापासून 17 जुलैपर्यंत रद्द. डेक्कन एक्सप्रेस, मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेस यासोबतच आणखी काही गाड्या धावणार नाहीत. भूस्खलनाचा रेल्वे प्रवाशांना फटका. अपडेटसाठी NTS ॲप वापरण्याचं आवाहन. राज्यात समान नागरी कायद्याच्या हालचालींना वेग. मुख्यमंत्री फडणवीसांकडून 7 सदस्यीय उच्चस्तरीय समितीची घोषणा. हिवाळी अधिवेशनात कायदा आणण्याची तयारी. मुंबईच्या दहिसर पूर्वेत FDAची मोठी कारवाई. नावाजलेल्या कंपन्यांच्या दूध पिशव्यांमध्ये भेसळ करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 500 लिटर भेसळयुक्त दूध जप्त, एकाला अटक. देहू आणि आळंदीतनं निघालेला भक्ती सोहळा पुण्यात दाखल. ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषानं पुण्यनगरी दुमदुमली. दोन्ही पालख्यांचा पुण्यात 2 दिवस मुक्काम.